विद्यार्थी मित्रांनो, फळ्यावरची वाक्य बघा. म्हणजे माझी कार बंद पडली तर बंद पडलेला काय म्हणतात? पार्टी सकाळी 4 वाजेपर्यंत चालू राहिली तर चालू राहिलेला काय म्हणतात? तू 1,000 रुपये दिलेस का? तुला फसवलं तर फसवलेलं काय म्हणतात? मला लेक्चरमध्ये डोळा लागला, डोळा लागण्याला काय म्हणतात? सो असे बरेच फ्रेझल वर्ब्स आपण शिकणार आहोत. याच्यातले काही शब्द तुम्हाला माहिती असतील, तुम्हाला त्याच्यासाठी पर्यायी शब्द माहिती असेल, पण आज आपण जे शिकणार आहोत ते फ्रेझल वर्ब्स आहेत. फ्रेझल वर्ब्स वापरण्याने तुमचं इंग्रजी अजून इन्फ्लुएन्सिव्ह होईल. सो तुम्ही रचना पण करायला शिकणार आहात आणि नवीन शब्द सुद्धा शिकणार आहात. सो बघा, माझी कार बंद पडली, हे इंग्लिशमध्ये तुम्ही कसं म्हणणार? सो त्यासाठी तुम्हाला बंद पडण्याला काय म्हणतात? सो जनरली एखादी मशीन किंवा एखादी कार जी मशीनवर चालते, यंत्रावर चालते, ती बंद पडते, आपण त्याला म्हणतो ब्रेकडाऊन. सो तुम्हाला माझी कार बंद पडली म्हणायचं असेल तर तुम्हाला म्हणायचं आहे माय कार ब्रोक डाऊन. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही ब्रेकडाऊन म्हटलं आणि लिहिताना ब्रोक डाऊन म्हटलं, कारण ही लची भाषा आहे, तुम्हाला सेकंड फॉर्म यूज करायचं आहे. माय कार ब्रोक डाऊन अँड मला मेकॅनिकला कॉल करावा लागला. सो काय होतं, थोडासा फोर्स आहे, बरोबर, बंद पडली म्हणून मला करावा लागला. सो अँड आय हॅड टू कॉल मेकॅनिक. तुम्ही फोन सुद्धा म्हणू शकता, आय हॅड टू फोन मेकॅनिक. सो आय एम शुअर ब्रोक डाऊन हा नवीन शब्द तुम्हाला कळलाय. सो जेव्हा जेव्हा एखादं यंत्र बंद पडेल तुम्ही ब्रोक डाऊन म्हणू शकता, किंवा एखादं रिलेशनशिप जरी असेल ते जरी बंद पडलं, स्टॉप झालं, तुम्ही ब्रोक डाऊन म्हणता. लाईक आवर मॅरेज ब्रोक डाऊन आफ्टर 20 years. ओके, आवर फ्रेंडशिप ब्रोक डाऊन. सो कुठलेही रिलेशनशिप बंद पडले तुम्ही ब्रोक डाऊन म्हणू शकता. पार्टी सकाळी 4 वाजेपर्यंत चालू राहिली, चालू राहिलेलं तुम्ही काय म्हणणार? डोक्यात काय येतं? कंटिन्यू, बरोबर म्हणू शकता तुम्ही. बट फ्रेझल वर्ब्स तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही काय यूज करू शकता? तुम्ही यूज करू शकता गो ऑन. एखादी गोष्ट चालू राहिली तर तुम्ही म्हणू शकता गो ऑन. जसं पार्टी वेंट ऑन. आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही सांगताना गो ऑन म्हटलं, लिहिताना वेंट ऑन म्हटलं, तर तुम्हाला माहिती आहे कारण लची भाषा आहे, भूतकाळ आहे. सो वेंट ऑन कुठपर्यंत? अंटिल 4 AM in the morning. सो एखादी गोष्ट चालू राहिली असं तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही गो ऑन म्हणू शकता. गो ऑन, एखादी गोष्ट चालू राहिली, वेंट ऑन, गो ऑन, चालू राहते. अभ्यास चालू राहिला, स्टडी वेंट ऑन कुठपर्यंत? रात्री 12 वाजेपर्यंत, अंटिल मिडनाईट. सो असं तुम्ही काही म्हणू शकता. तू 1,000 रुपये दिलेस का? तुला फसवलं. आता बघा इथे तू 1,000 रुपये दिलेस का, ही लची भाषा आहे, प्रश्न आहे. सो तुम्ही हे इझिली केलं असेल. डिड यू पे 1,000 rupees? राईट. सो डिड यू पे 1,000 rupees? काही जणांनी दिलं म्हटलं की पे डोक्यामध्ये येतं, काही जणांच्या सॉरी गिव्ह येतं. सो लक्षात घ्या, प्रत्येक वेळी मराठीत दिलं आहे म्हणून तुम्ही लगेच गिव्ह म्हणायला पाहिजे अशातला भाग नाही. तुम्ही त्या वाक्याचा अर्थ समजून घ्या. दिलं म्हणजे त्यासाठी इंग्रजीमध्ये खास शब्द आहे पे करणं. सो तुम्ही पे म्हणू शकता. आता तुला फसवलं असं इंग्लिशमध्ये कसं होतं? तुमच्या डोक्यामध्ये बऱ्याच जणांचा चीट शब्द येईल, कदाचित डिसिव्ह शब्द येईल, बरोबर. बट याच्यासाठी एक फ्रेज आहे, जेव्हा तुम्हाला फसवलं जातं व्यवहारामध्ये तुम्ही म्हणू शकता रिप ऑफ. काय? रिप ऑफ. सो यू वर रिप्ड ऑफ. रिप्ड ऑफ. सो जेव्हा तुम्हाला कधीही फसवलं जाईल तुम्ही सिम्पली म्हणू शकता आय एम रिप्ड ऑफ. मला फसवलंय. यू आर रिप्ड ऑफ, यू वर रिप्ड ऑफ. सो रिप्ड ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला फसवलं जाणं. मला लेक्चरमध्ये डोळा लागला. आता डोळा लागण्याला तुम्ही काय म्हणणार? डोळा लागणे म्हणजे झोपणे, बरोबर की नाही? पण कम्प्लिटली झोप नाही. सो जेव्हा तुम्ही फक्त जस्ट तुम्हाला एक नॅप घेता, तुम्हाला कंटाळा आला आणि तुमचा फक्त जस्ट डोळा लागतो, त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हणणार? सो बघा, जनरली तुम्हाला काय वाटेल? स्लीप. पण स्लीप म्हणजे एक लॉंग स्लीप असते, बरोबर. बट डोळा लागण्याला तुम्ही म्हणू शकता डोज ऑफ. काय म्हणू शकता? डोज ऑफ. जसं की आय डोज्ड ऑफ, ही फ्रेज आहे. सो जेव्हा कधी तुम्हाला डोळा लागतो तुम्ही म्हणा डोज्ड ऑफ. आय डोज्ड ऑफ ड्युरिंग लेक्चर.
ड्युरिंग लेक्चर. ठीक आहे. डोज ऑफच्या ऐवजी तुम्ही अजून वेगवेगळे शब्द सुद्धा यूज करू शकता. लाईक नोड ऑफ सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. माझ्या आईने मला घाणेरडे कपडे घालण्याबद्दल खडसावलं. आता खडसावलं तुम्हाला जनरली माहिती असेल स्कोल्ड, जो जनरली आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज सुद्धा करतो. सो तुम्ही सिम्पली म्हणू शकता माय मदर स्कोल्डेड मी, राईट. पण तुम्हाला जर इथे फ्रेज वापरायची असेल खडसावण्यासाठी तर तुम्ही म्हणू शकता टेल ऑफ. काय? टेल ऑफ. सो माय मदर टोल्ड मी ऑफ. टोल्ड मी ऑफ. लक्षात आलं? सो माय मदर टोल्ड मी ऑफ. आता इथे एक लक्षात ठेवा, एक गोष्ट असते की फ्रेझल वर्ब वापरत असताना जर एखादा असा प्रोनाऊन मध्ये आला, म्हणजे एखादा कोणाला तरी काहीतरी केलं, तर तो त्या फ्रेझल वर्ब दोन शब्दांच्या मध्येच लिहा. तुम्ही असं नाही लिहायचं माय मदर टोल्ड ऑफ मी, असं इंग्लिश करत नाही. जर प्रोनाऊन आला तर बाकी कुठले समजा शब्द आले, समजा फॉर एक्झाम्पल मीच्या ऐवजी माझ्या भावाला खडसावलं असं असेल तर तुम्ही म्हणू शकता माय मदर टोल्ड ऑफ माय ब्रदर, असं म्हणू शकता. किंवा माय मदर टोल्ड माय ब्रदर ऑफ असंही म्हणू शकता. पण जर प्रोनाऊन आलं तर तुम्हाला त्या दोघांच्या नेहमी मध्येच लिहायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. सो माय मदर टोल्ड मी ऑफ कशासाठी? फॉर वेअरिंग डर्टी क्लॉथ्स. लक्षात येते? कोणत्या गोष्टीसाठी? फॉर वेअरिंग डर्टी क्लॉथ्स. मॅच पावसामुळे रद्द झाली. आता रद्द झाली म्हटल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल कॅन्सल्ड, बरोबर. सो राईट, तुम्ही म्हणू शकता मॅच, द मॅच वॉज कॅन्सल्ड म्हणू शकता. पण जर रद्द झालेला तुम्हाला फ्रेज वापरायची असेल तर तुम्ही म्हणू शकता कॉल्ड ऑफ. कॉल्ड ऑफ. द मॅच वॉज कॉल्ड ऑफ ड्यू टू रेन. सो हे फ्रेज लक्षात ठेवा. कॉल्ड ऑफ म्हणजे एखादी गोष्ट रद्द होणे. सो तुम्ही मीटिंग वॉज कॉल्ड ऑफ म्हणू शकता. कॉन्सर्ट वॉज कॉल्ड ऑफ. प्रोग्राम वॉज कॉल्ड ऑफ. सो कॉल्ड ऑफ म्हणजे एखादी गोष्ट रद्द झाली. मी इंग्रजी शिकणं कधीच सोडून दिलं नाही. आता जनरली काय होतं, दिलं म्हटल्यानंतर डोक्यामध्ये गिव यायला लागतो, बरोबर. येस, सोडून देण्याला आपण काय म्हणतो? गिव्ह अप. एखादी गोष्ट आपण सोडून देतो, मीन्स स्टॉप ट्राईंग. प्रयत्न करायचा आपण जेव्हा सोडून देतो, किंवा एखादी गोष्ट मधीतूनच सोडून देतो, आपल्याला ती आवडत नाही आणि आपण ती गोष्ट करणं सोडून देतो, आपण म्हणतो गिव्ह अप. लाईक आय नेवर गिव्ह अप. गिव्ह अप, सॉरी, आय नेवर गिव्ह अप लर्निंग इंग्लिश. सो एखादी गोष्ट तुम्ही सोडून दिली, तुम्ही सिम्पली म्हणू शकता गिव्ह अप. आय गिव्ह अप माय स्टडी फॉर म्युझिक. म्युझिकसाठी मी माझा अभ्यास गिव्ह अप केला. गिव्ह अप म्हणजे ती गोष्ट करणं सोडून दिलं, सिम्पली. मी पाण्याने आग विझवली. आता विझवण्याला तुम्ही काय म्हणणार? विझवण्याला तुम्ही जनरली एक्सटिंग्विश असा मोठा शब्द वापरू शकता. सो आय एक्सटिंग्विश्ड फायर विथ वॉटर. पण जर तुम्हाला फ्रेज वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता पुट ऑफ. काय वापरू शकता? आय पुट ऑफ. आय पुट ऑफ. आय पुट ऑफ द फायर विथ वॉटर. आय पुट ऑफ. सो जर तुम्ही आग विझवताय तर तुम्ही म्हटलं पाहिजे पुट ऑफ. तो त्याच्या श्रीमंतीचा दिखावा करतोय किंवा एखादा दिखावा करतो तेव्हा आपण काय म्हणतो? येस, शो ऑफ. शो ऑफ. सो ही इज शोईंग ऑफ. ही इज शोईंग ऑफ हिज वेल्थ, रिचनेस काही म्हणू शकता. मी शहरात वाढलो पण मला गाव आवडतं. मी शहरात वाढलो. बऱ्याच जणांना कळत नाही वाढणेला काय म्हणतात, किंवा कोणीतरी आपलं पालन पोषण केलं तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला म्हणतात ब्रिंगअप. काय म्हणतात? ब्रिंगअप. जर एखाद्या ठिकाणी तुमचं पालन पोषण झालं किंवा लहानाचे मोठे झालंय त्यासाठी तुम्ही ग्रोअप सुद्धा म्हणू शकता.
किंवा ब्रिंग अप मध्ये थोडंसं तुमचं पालन पोषण कोणीतरी केलंय असा सेन्स होतो. सो आय ब्रॉट अप इन city or town, but I like village. So I'm sure हे जे फ्रेझल वर्ब्स आहेत तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि जर तुम्हाला कधीही इंग्रजी शिकायचं असेल, नवीन नवीन शब्द शिकायचे असेल, व्हिडिओ नुसते बघू नका. जर हे शब्द तुम्ही तुमच्या इंग्लिशमध्ये ट्राय केले नाही, मग ते ट्राय तुम्ही बोलताना करा. तुम्हाला काही लिहायचं असेल तर मुद्दामून लिहा. आणि ही संधी तुम्हाला मिळते, जसं आत्ताही मी तुम्हाला संधी देतोय की नाही. म्हणजे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही एखादा वाक्य लिहू शकता, पण त्यासाठी तुम्ही शेवटापर्यंत यायला पाहिजे. मला कळतं की ज्यांनी कॉमेंट्स केली आणि ज्यांनी मी सांगितलेलं एखादं वाक्य लिहिलं, तर मला कळतं आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला आणि तुम्ही जेन्युइनली खूप चांगला अभ्यास करताय. सो मी तुमच्या वाक्याची वाट बघतोय कॉमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला एखादं हे फ्रेझल वर्ब वापरून एखादं वाक्य किंवा 2-3 वाक्य तुम्हाला जमतायत का, कॉमेंट बॉक्समध्ये ती वाक्य जरूर लिहा आणि मी सुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी रिप्लाय करेनच. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल, आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.